सापाच्या कातडीकडे. सापाची कातडी आहे ही. हे बघा इथे बीट आहे बघा. हा चांगला आहे फ्लॉवर. प्राण्यांची शिकार करायला, छोट्या छोट्या सशांची वगैरे. इकडे कोबी आहे. हास हास कुठे हसतोयस? हास. भरपूर सारे सेल असतात आपल्या घरामध्ये. कुठला चांगला कुठला फेकायचा ते त्याच्याकडे बघून कळत नाही, पण या डिव्हाइसने कळू शकतं. हे आपल्या शेतातली फुलं आहेत. ही कविता नंबर 2. कवितेचे नाव आहे ज्याला जीवन ऐसे नाव. किती सुंदर फुलं दिसत आहेत. किती महाग मिळते जिप्सीची फुलं, हीच वापरायची. ही आमचं शेततळ किती सुंदर दिसते. हा बाळा, ही फुलं आम्ही काय विकत वगैरे नाही. ही अशीच घरात. मुंगूस पण आहे इथे आसपास. श्री स्वामी समर्थ. उठलाय री 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 म्हणून जरा त्याला शेतात घेऊन आलंय. इथे किती सुंदर फुलं दिसत आहेत. हे शेत आपलं नाही आहे, हे शेजारच्या काकांचं शेत आहे. किती छान दिसत आहेत फुलं. आपल्या शेतात पण लावले, ती पण सुंदर दिसतात. जाऊया आपण. कॅमेरा ऑफ केला ना मी, माझं बोलून झालं, मी ऑफ केला. तर बोलते मम्मा फोटो काढ. आपण इथे फुलांसोबत फोटो काढूया. फुल घेऊन उभा राहशील ना. आपण इथे फुलांसोबत फोटो काढू. किती छान दिसतंय. हे आपल्या शेतातली फुलं आहेत. किती सुंदर दिसतंय. वाव, पाणी आहे ना. पाणी दाखव. दाखवेल. आपण पहिले फुलं बघूया. फ्लॉवर पण भरपूर झालेले. हे बघा इथे बीट आहे. हे बीट आहे. माझ्या हातात आरू आहे त्यामुळे मला नीट शूटिंग नाही करता येत आहे. ही फुलं, बिजलीची पांढरी पिवळी फुलं. बिजली किती सुंदर दिसते. हा बाळा, ही फुलं आम्ही काय विकत वगैरे नाही. ही अशीच घरातल्या देवपूजेला किंवा अशीच लागली तर कोण आलं तर त्यांना देतो. किती सुंदर झालीत. काय बाळा, देऊ एक येल्लो देऊ. हा, एक येल्लो घ्यायच. घे. वाव, किती छान. पल्लो घे. आता मम्माकडे बघा, मम्मा फोटो काढते तुझ्या. ओके. ए हास, वरती बघ, वरती बघ. डायपर पण भरले. हा, मामाकडे बघ आणि हास. हास 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 हास. कुठं कुठं हसतोयस? हास. काय काय बंद करू? हे बंद कर. का? मी नाही करणार. जा. बबड्या, माझ्या बबड्या. तो सोना माझं व्हाईट पडलं. घे. व्हाईट आणि कुठला कलर आहे दुसरा? येल्लो. हा बघा, हा चांगला आहे फ्लॉवर. हा अजून चांगला उरलाय फ्लॉवर. हा चांगला आहे. बाकी ते खराब झाले थोडे थोडे. शेवटचे उरलेत. एवढे फ्लॉवर पण निघाले ना भरपूर. कोबी आहेत काही काही. बघा इकडे कोबी आहे. काय आहे? कोबी. काय आहे? हे काय लाजाळू आहे ना, काहीतरी असंच फुटलंय. लाजाळू. फुलू पाण्यात टाकायचं. बर. हे काय लावलंय? मी लावलंय. तू लावलंस? तू कधी आलास लावायला? आजी बरोबर आले नाच. काय आहे मला सांग, काय लावलंय? हे लावलंय. ओके. हो, चल 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 पाण्यात टाक एकदाच. ही रानटी वनस्पती आहे. हा, ही सर्रास असते आमच्याकडे. जिप्सी म्हणून हीच वापरली तर काय हरकत आहे, बरोबर की नाही? किती महाग मिळते जिप्सीची फुलं, हीच वापरायची. टाक टाक. ए व्हेरी गुड. दुसरा व्हेरी गुड. पण काय टाकायचं होतं तुला पाण्यात? मग आता खुश खुश. ही आमचं शेततळ जे आता सुकत चाललंय. ते अजून 2 महिन्यात सुकेल आणि मग पुन्हा पावसाळ्यात भरेल. मग आम्ही ह्याच तळ्यात गणपती आणि गौरी त्याचं विसर्जन करतो. वारा काय? वारा किती मस्त येते. वारा किती मस्त येतोय, छान येतोय.
तुला कोण शिकवतं रे? चुट्टू चुट्टू बोलतोस ते? आम्ही तर कोण शिकवत नाही, तुझा तूच चुट्टू चुट्टू. ते बघ कोको खातात बघ, कोको आमाम करतात ना. काय खातात कोको? काका खातात येड्या. इथून चाललेलो आणि अचानक लक्ष गेलं सापाच्या कातडीकडे. सापाची कातडी आहे ही, बाबांना सांगायला पाहिजे. ओ बाळा, हो ही बघ सापाची कातडी आहे. हा बाळा चल. शेत म्हटल्यावर साप वगैरे असायचाच. तो आमच्या जागी नाही, आम्ही त्यांच्या जागी आलोय राहायला, त्यामुळे काय बोलू शकत नाही आपण. पण असतं दादांचं पण लक्ष आणि आमचं पण लक्ष असतं आसपास, त्यामुळे तसं काय भीतीचं कारण नाही. आता एवढी वर्ष झाली. शेत म्हटल्यावर गावाकडे असतंच, असं दिसतोच. आणि सर्प हा शेतकऱ्याचा मित्र पण आहे ना तसा. मुंगूस पण आहे इथे आसपास. साप आहे तर मुंगूस पण आहे, कोंबड्या पण आहेतच ना. शेरू आहे आमची, त्याच्यामुळे तसं काही घाबरण्याचं कारण नाही आहे. आरू वगैरे पण कधी असं एकटा फिरत नाही, त्याच्यासोबत कोण ना कोणतरी असतंच. आत्ता मी त्याला कडेवर उचलून आले म्हणून मी चप्पल नाही घातली, नाही तर त्याच्या पायात मोस्टली चप्पल घालूनच आम्ही पाठवतो त्याला. तरी पण लक्ष ठेवायला पाहिजे, पण तरी असं नाही की आम्ही एकदम बेफान सोडतो त्याला. कोण ना कोणतरी असं. दादा तर इथेच असतात शेतात. निसर्गाच्या सानिध्यात राहायचं म्हटल्यावर ह्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी तर होतच राहणार. फॉर्च्युनेटली आरूला पण अशी किड्याबिड्यांची काय अशी भीती नाही वाटत. आरूसाठी मी जे लिटिल जॉईसचे पॅनकेक मिक्स मागवलं आहे, त्याच्यापासून हे असे पॅनकेक्स बनतात. त्याच्यावरती मी थोडंसं मध ड्रिझल करून त्याला दिलं आहे आणि त्याला आवडतं हे खायला. याच्यामध्ये आहे ज्वारी, नाचणी, गूळ, ओट्स आणि कोडो मिलेट म्हणून म्हणतात ना ते. याच्यामध्ये व्हाईट किंवा ब्राऊन शुगर नाही आहे आणि मैदा पण नाही आहे, त्याच्यामुळे हे बरं पडतं. आज आपण बघूया माझ्या डायरीमधली कविता नंबर 2. माझ्या स्वतःच्या कवितांपैकी ही कविता नंबर 2. कवितेचे नाव आहे ज्याला जीवन ऐसे नाव. हे एका पत्रिकेचा कटआउट चिकटवलंय मी इकडे. कविता वाचून दाखवते. आदी आहे, अंत आहे, पण नाही आहे ठाव. आदी आहे, अंत आहे, पण नाही आहे ठाव. हा आहे 2 घडीचा डाव, ज्याला जीवन ऐसे नाव. काहींसाठी गुलाब तर काहींसाठी काटा, काहींसाठी गुलाब तर काहींसाठी काटा. एका या जीवन रेषेला कितीतरी वाटा. काहींच्या भाषेत जिंदगी, काहींच्या भाषेत लाईफ. चेरी ऑन द टॉप असलेल्या केकवर जणू लटकती नाईफ. चेरी ऑन द टॉप असलेल्या केकवर जणू लटकती नाईफ. अनेक येतात, अनेक जातात, अनेक राहतात या जीवनात. अनेकातल्या काहीत आपली मनं खरंच गुंतात. अनेकातल्या काहीत आपली मनं खरंच गुंतात. एक ना एक दिवस जीवन संपणार हे माहीत असतं, तरीही काही बाबतीत मन भित्रा ससोबा होऊन बसतं. एक ना एक दिवस जीवन संपणार हे माहीत असतं, तरीही काही बाबतीत मन भित्रा ससोबा होऊन बसतं. मने कोमेजल्याने काही माणसं जीवनाला कंटाळतात, पण काही जण शक्य तेवढे सौख्य क्षण जीवन दोऱ्यात माळतात. एखाद्या गोष्टीमध्ये अति वाईट असलं तरीही जगण्यासाठी बाळगावी खूप सारी हाव. एखाद्या गोष्टीमध्ये अति वाईट असलं तरीही जगण्यासाठी मात्र बाळगावी खूप सारी हाव. कारण फक्त एकदाच खेळता येतो हा 2 घडीचा डाव, ज्याला जीवन ऐसे नाव. कारण फक्त एकदाच खेळता येतो हा 2 घडीचा डाव, ज्याला जीवन ऐसे नाव. ही सुद्धा कविता 12वीच्याच दरम्यान केली होती, 11वी-12वीच्या दरम्यान तेव्हाची आहे. रिमोटमध्ये सेल टाकायचे खालच्या टी व्हीच्या रिमोटमध्ये, तर मी पेन्सिल सेल घ्यायला आली आहे. मी व्हिडिओ का ऑन केला, मला तुम्हाला हे डिव्हाइस दाखवायचं आहे. ॲमेझॉनवरती मी सहज म्हणून सर्च केलं एखादा बॅटरी किंवा सेल टेस्टर मिळतं आहे का, तर हे सापडलं मला. किंमत जास्त नाही आहे. तर हे डिव्हाइस आहे ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की हे जे आपले असे सेल असतात ना, आता हे पेन्सिल सेल आहे, ह्याच्यापेक्षा मोठी साईज वगैरे असते, ते सगळे आपण ह्याच्यामध्ये टेस्ट करू शकतो. आमच्या इथे एवढे सारे सेल झाले होते ना की त्यातलं कुठले चांगले आहेत कुठले खराब झाले आहेत ते कळतच नव्हतं मला. आणि मग प्रत्येक सेल टाकून बघायला लागायचा. बरं व्हायचं असं की सेल संपत जरी आला असला तरी तो वर्क करतो ना. जर त्याच्यासोबतचा सेल चांगला असेल तर हा संपत जरी आला असेल तरी थोडे दिवस वर्क करतो, मग थोड्या दिवसांनी बंद पडतो. म्हणजे परत असं जाम कन्फ्युजन व्हायचं की कुठला
चांगला आहे, कुठला खराब आहे, कुठला फेकायचा, आणि मग तो उगाचच कचरा झाला होता सेल्सचा. म्हणून मग मी ऑनलाईन ह्याच्याबद्दल सर्च केलं तर मला हे ॲमेझॉनवर सापडलं. तर ना आता आपण ह्याच्यामध्ये चेक करू शकतो की आपल्या सेलची लाईफ किती आहे. इकडे ह्या साईडला पॉझिटिव्ह आहे, ह्या साईडला निगेटिव्ह आहे. हे जे त्याच्यासोबतचं कवर येतं ना तिथे पण दिलेलं आहे पॉझिटिव्ह कुठे आहे, निगेटिव्ह कुठे आहे. ओके, आता हा जो रेड मार्क आहे तो इकडे आहे ना, तर हे असं दाबल्यानंतर तो रेड मार्क कुठे येतोय बघा, त्या लाल कॅटेगरीमध्ये येतोय रिप्लेसच्या. सो ऑफकोर्स वी डू नॉट वॉन्ट दिस सेल. आपल्याला हा फेकून द्यायचा आहे, ह्याच्यात काही शिल्लक नाही आहे. तुम्हाला हा एक नवीन फोडून दाखवते. हे 2 सेल तसेही मला लागणार आहेत. हे आपण आता नवीन फोडले, तर आपण ह्याचे बघूया किती दाखवते बॅटरी. हे बघा गुड दाखवते है ना, अनयुज्ड सेल आहे, जस्ट आत्ता फोडलाय पॅकमधून. सेम तसंच हा पण हे बघा गुड दाखवतोय. तर लिंक हवी असेल तर लिंक पण देईन मी. बरं पडतं हे डिव्हाइस. तिकडे डोंगरावर वणवा पेटलाय, दिसतंय. नैसर्गिकरित्या पेटतो, पण कधी कधी ना पेटवला पण जातो प्राण्यांची शिकार करायला, छोट्या छोट्या सशांची वगैरे. आपल्या घरासमोरचा डोंगर आहे ना, तिथे वणवा लागलाय.